एवढं सांगतो, सध्या त्यांचा सीएसआरचा फंड 1000 कोटी आहे. सीएसआरचा फंड 1000 कोटी, नफ्यातला 2% त्याच्यात असतो. मग हिशोब तुम्हीच आता करा. तर एकट्या अदानींचा 1000 कोटींचा असलेला सीएसआर फंड व संपूर्ण भारतामध्ये 35,000 कोटींचं बजेट असलेला हा सीएसआर फंड म्हणजे काय, तर हा म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड. तर हा सीएसआर फंड कोणाला लागू आहे किंवा हा सीएसआर फंड कोण देऊ कर्ज, ते म्हणजे ज्या कंपन्यांचा टर्नओव्हर 1000 कोटी आहे किंवा ज्या कंपन्यांचं नेटवर्क 500 कोटी आहे किंवा ज्या कंपन्यांचं प्रॉफिट 5 कोटी रुपये आहे. त्यामुळे या नियमांमध्ये बसणाऱ्या सर्व कंपन्यांना हे लागू होतं. त्यांना त्यांच्या प्रॉफिटमधील 2% हे कंपल्सरी सीएसआर फंड मध्ये द्यावं लागतं. याचा वापर अनेक हुशार राजकारणी म्हणा किंवा हुशार अधिकारी म्हणा तिथल्या इथल्या लोक कल्याणकारी योजनांसाठी याचा वापर करतात. उदाहरणार्थ नाशिकमध्ये राज ठाकरेंनी टाटांचं सीएसआर फंड वापरून विकास कामे केली होती किंवा आता बारामतीमध्ये पवार अदानींचा सीएसआर फंड वापरून कामं करत आहे. मात्र गाव पातळीपासून ते नॅशनल लेव्हल पर्यंत या सीएसआरचा गेम फार वेगळा चालतो. आपल्या भारतामध्ये लाखो एनजीओ आहेत, तसेच स्कूल ट्रस्ट आहे. तर या लोकांमध्ये फार प्रचंड मोठी स्पर्धा झालेली असते सीएसआर फंड गोळा करण्यासाठी, कारण कंपन्यांना हा 2% सीएसआर फंड देणे हे कंपल्सरी असल्यामुळे. तर यामध्ये खरी गेम काय होते, काही कंपनी 2% 10 लाख असतात, तर काही लोकांचे हजारो कोटी असतात. तर तुम्ही असं पकडा, शाळेचे ट्रस्टी म्हणा किंवा अनेक एनजीओ म्हणा यांच्या या सीएसआर फंडवाल्यांकडे डायरेक्टली ऑफर घेऊन जातात, तुम्ही आम्हाला व्हाईट मध्ये 100 रुपये द्या, आम्ही तुम्हाला रिटर्न 60 ते 70 रुपये देतो. तर कंपन्यांवाल्यांसाठी इतरही विन अँड विन सिच्युएशन असते व ट्रस्टींसाठी हे जवळपास फुकटचेच पैसे असल्यामुळे ते त्यांच्या बॅलन्स शीटला खर्च दाखवतात व फक्त 10 ते 15 रुपये वरचे खर्च करून पूर्ण 100 रुपये असे खर्च झाले असे दाखवतात व स्वतः ट्रस्टी लोक स्वतःच्या खिशात घालतात. आपल्या भारताचं एक वैशिष्ट्य आहे, सरळ नियमामध्ये डोकं चालवण्यापेक्षा असं उलटं डोकं लोकांचं फार भारी चालतं. त्यातूनच या सर्वांचं फावलेलं आहे. असो आपण सुज्ञ आहात. धन्यवाद.